मंडळी, आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये एकंदरच मला जुन्या वस्तू, जुनी लोकं, जुन्या इमारती, जुनी दुकानं त्याच्याबद्दल एक वेगळंच आकर्षण आहे. जुन्या दुकानाच्या पाट्या हाही त्याच्यातला एक मुद्दा आहे. या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असताना एक वेगळीच भावना मनात जागृत होते. ह्याच भावनेवर आधारित अशी एक गोष्ट मी आज तुमच्यासाठी लिहिलेली आहे. ती आपल्याला एका वेगळ्या काळात घेऊन जाणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या जुन्या गोष्टी आठवतील, तुमची जुनी माणसं सुद्धा ह्याच्यात आठवतील. असा एक प्रामाणिक प्रयत्न आपण इथे केलेला आहे. तर जास्त फार इंट्रो देणार नाही, सरळ आपण गोष्टीकडे वळूया. पुन्हा एकदा मी सुयोग आणि प्राची तुमचं वायफळच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये स्वागत करतो आणि एवढं बोलून आजच्या गोष्टीची सुरुवात करतो. चला. आजोबा, तुमच्या दुकानाचे थोडे फोटो काढू का, असा प्रश्न मी आजोबांना केला. आजोबांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. खरं तर मला जुन्या पाट्या भयंकर आवडतात. ते बघताना ते मला वेगळ्याच अशा एका दुनियेत घेऊन जातात. त्या पाट्या किती पूर्वी बनवल्या गेल्या असतील, त्या कोणी कोणी बघितल्या असतील आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या पाट्यांनी जग किती बदलताना बघितलं असेल ह्याचं कुतूहल मला नेहमी असतं. मी पुन्हा एकदा माझा मोर्चा आजोबांकडे वळवला आणि म्हणालो, ओ आजोबा. आजोबांनी त्यांचा भिंगाचा चष्मा थोडासा खाली केला, माझ्याकडे बघितलं आणि हो अशी मान डोलावली. आता तो होकार पूर्णपणे होता की नव्हता हे मला कळलं नाही, पण मला त्या दुकानाचा फोटो काढायचा होता. त्यामुळे तो मी होकार घेतला आणि माझ्या बॅगेतनं सायबर शॉट नावाचा माझा पॉईंट अँड शूट कॅमेरा बाहेर काढला. 10वी नंतर नुकताच हा कॅमेरा मला मिळाला होता. त्यामुळे मुंबईत आल्यापासून मी लिहिलं या वेगवेगळ्या गोष्टींचे फोटो ह्या कॅमेऱ्यातनं काढत होतो. तसा मला एक्सप्रेस म्युझिक नावाचा नोकियाचा फोन पण मिळाला आहे, पण त्याचा कॅमेरा बेतातच आहे. दक्षिण मुंबईतल्या वेगवेगळ्या गल्ल्यांमधून जुन्या जुन्या बिल्डिंगी, इमारती बघता बघता आणि काही जुनी लोकं बघता बघता फिरायला मला खूप आवडतं. हा भाग आपल्या जवळ असून देखील एका वेगळ्या काळात स्तब्ध झाला आहे असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे त्याचे फोटो घेत हिंडायचं ठरवलं. फिरता फिरता या मळकट दुकानाच्या समोर येऊन उभा राहिलो आणि जुनेच असे एक आजोबा आत बसलेले दिसले. आणि ह्या सगळ्या वातावरणामुळे त्या दुकानाचे आणि त्या दुकानाच्या पाटीचे आणि आतमधल्या असलेल्या गोष्टींचे फोटो काढायची उत्सुकता मला लागली. तसं बऱ्यापैकी भिंगाचा चष्मा, पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून हे आजोबा तिकडे बसले होते आणि मला माझ्याच आजोबांची आठवण झाली. जशी आमच्या शाळेत शिक्षकांसाठी असते तशी भक्कम लाकडी खुर्ची आणि त्यावर अगदी जीर्ण झालेली उशी अशा या सेटअपवर आजोबा बसले होते. तिथे बसून ते कोणती तरी जुनी वही चाळत होते. हे दुकान नक्की कसलं आहे याचा अंदाज मला अजून आला नव्हता, पण हे सगळ्यांचे फोटो काढता काढता नकळतच मी त्या दुकानात कधी शिरलो हे मला आज कळलं नाही. जुन्या जुन्या अशा वेगवेगळ्या गोष्टी धूळ खात पडलेल्या कपाटांमध्ये काचेच्या मागे तिथे ठेवलेल्या होत्या. ह्या सगळ्या वस्तूंमध्ये एका वस्तूने माझं लक्ष वेधून घेतलं आणि मी त्याचं डिटेल शॉट घेण्यासाठी जवळ जाऊन पोचलो. त्या वस्तूच्या एका बाजूला स्पीकर होता, प्लेचं बटन होतं, फॉरवर्डचं बटन होतं, रिव्हर्सचं बटन होतं आणि ह्या एकंदरीत त्याच्या रूपरेषेप्रमाणे तो मला टेप रेकॉर्डर आहे असं जाणवलं. ह्या टेप रेकॉर्डरची बांधणी काहीशी वेगळी होती. हे मी कधीच पाहिलं नव्हतं आमच्या घरी असा प्रकारचा टेप रेकॉर्डर. आणि त्याच्या बाजूला जशी किल्ल्यावरती टोफ ठेवलेली असते त्याचप्रमाणे ठेवलेला एक मायक्रोफोन होता. मी त्याचे फोटो काढायचं ठरवलं आणि मागून आजोबांचा आवाज आला, आता बस झालं. आवाजातला तो कठोरपणा ऐकून मी पण दचकलो आणि पटकन मागे वळून बघितलं. आजोबा आता वही बाजूला ठेवून थेट माझ्याकडे बघत होते. आपण दुकानात शिरून आणि त्यात तिथे अजून फोटो काढून काहीतरी चूक केलेली आहे असं मला उगीचच वाटायला लागलं. सॉरी आजोबा, असं म्हणून मी दुकानातून काढता पाय घेणार होतो तितक्यात आजोबा म्हणाले, तो कॅमेरा इकडे दे. आता आपला नवा कॅमेरा गमवावा लागतो की काय अशी मला भीती वाटायला लागली होती. मी काही न विचार करता आजोबांच्या हातात तो कॅमेरा सुपूर्द केला. यात रोल कुठून भरतात? आजोबांचा तो प्रामाणिकपणा आणि कुतूहल पाहून मीही थोडासा कम्फर्टेबल झालो आणि त्यांना या माझ्या डिजिटल कॅमेऱ्याची ओळख करून द्यायला लागलो. हे सगळं चालू असताना मी त्यांना काढलेले फोटो पण दाखवायला लागलो. आजोबा दुकानाचे फोटो बघून अचंबित झाले. ह्या नव्या प्रकारच्या कॅमेऱ्यावर माझं दुकान खूपच जुनं वाटतंय, आजोबा बोलून गेले. हे ऐकताना मी पण थोडासा भावूक झालो, कारण आपण एखाद्या दुकानात काम करत असताना ते जुनं झालंय ह्याच्यावर आपला विश्वास बसत नाही. एखाद्या नवीन आलेल्या अशा डिजिटल कॅमेऱ्याच्या स्वरूपातून स्वतःच्याच दुकानाचा फोटो बघून ते जुनं वाटणं आणि माझ्या दृष्टीने ते खरंच जुनं असणं ह्यात खूपच फरक होता. आजोबा, किती वर्ष झाली हो तुमच्या दुकानाला, असा मी एक प्रश्न हळूच आजोबांकडे सोडला. आजोबांनी माझ्याकडे बघितलं आणि थोडे विचारात बुडाले. 1960 साली मी हे दुकान चालवायला घेतलं होतं, स्वतःशीच बोलत आजोबा पुटपुटले. फोटो काढून झाले असतील तर कॅमेरा घे आणि निघ आता. आजोबा असे अचानक का वागत आहेत हे मला कळत नव्हतं. एक गोगलगाईप्रमाणे कोणी जवळ आला पटकन स्वतःला बंद करून घेत असल्यासारखं ते करत होते. तेवढ्यात कुकरच्या शिट्टीचा जोरात आवाज आला
आणि आजोबा उठून दुकानाच्या मागच्या एका दरवाजाकडे गेले आणि नाहीसे झाले. मी आपला तिथेच उभा होतो. जाऊ की नको जाऊ. खरं तर मला या दुकानाबद्दल जाणून घ्यायला खूपच उत्सुकता होती. मला आजोबांना खूप प्रश्न विचारायचे होते, त्या गोष्टींबद्दल विचारायचं होतं, त्यांच्याबद्दल विचारायचं होते, जुन्या काळाबद्दल विचारायचं होतं आणि त्याचे फोटो देखील मला काढायचे होते. या द्विधा मनस्थितीत असल्यामुळे मी तिथेच स्तब्ध असा उभा होतो आणि आजूबाजूला पाहणी करत होतो. आजूबाजूला पाहणी करता करता माझ्या असं लक्षात आलं की आजोबा ह्या सगळ्या अँटिक वस्तू विकत असतील. हे सगळं विचार करताना माझ्या मनात असाही विचार आला की अँटिक म्हणजे नक्की काय? आजोबांनी तर ह्या वस्तू त्यांच्या तरुणपणी तर वापरल्याच असतील. त्यामुळे आपण तरुणपणी वापरलेली वस्तू नंतर अँटिक होणे आपण असतानाच हे कसं वाटत असेल आजी आजोबांना, ह्याच्याबद्दलही मी एक विचार करायला लागलो. 1960 म्हणजे ह्या दुकानाला 50 वर्ष झालेली आहेत किंवा व्हायची आहेत. काय भारी आहे, मस्त जुनं दुकान आहे आणि मी ज्याच्यासाठी सगळीकडे भटकत असतो ते सगळं इथे आहे. त्यामुळे ह्या आजोबांना मला नक्कीच खूप प्रश्न विचारायचे आहेत. मी तिथल्याच समोरच्या स्टुलावर जाऊन बसलो. आजोबा मागून आले. तू अजून इथेच? दुकान बंद करतोय मी आता, दुपारच्या जेवणाची वेळ, निघ आता. मला तिथून जायची काहीही इच्छा होत नव्हती. एका बाजूला आजोबांचा कठोरपणा आणि दुसऱ्या बाजूला ओथंबून आलेलं माझं कुतूहल, याच्यामध्ये मी उभा होतो आणि ह्या नादात मी आजोबांना म्हटलं, आजोबा मी तुमच्यावर जेवू का? हा प्रश्न ऐकतात आजोबा एकदम अचंबित झाले आणि मी पण, कारण मलाही कळलं नाही की हा प्रश्न मी आजोबांना कसा विचारला. आजोबा पुन्हा एकदा स्वतःशीच बोलायला लागले. माझ्याबरोबर जेवायचंय आज? ठीक आहे. मला वाटलं नव्हतं ही माझी बावळट रिक्वेस्ट आजोबा स्वीकारतील, पण आजोबा हो म्हणाले. एक काम कर, बाजूच्या बेकरीत जाऊन माझं नाव सांग, ते तुला एक खोका देतील, तो घेऊन ये. चालेल. एवढं बोलून मी निघतोय तेवढ्यात मला आठवलं, पण आजोबा तुमचं नाव काय? त्यांना म्हणावं तात्यानं पाठवलं. ओ तात्या आजोबा, ठीक आहे. एवढं बोलून मी तिथून धूम ठोकली. परत आलो तर आजोबांनी मस्त समोरच्याच टेबलावर 2 वरण भाताच्या थाळ्या मांडल्या होत्या. मी आलो तसे आजोबा उठले आणि दुकानाचा दरवाजा बंद करून आले. येता येता ते एका काचेच्या कपाटाकडे गेले आणि त्यातला टेप रेकॉर्डर घेऊन आले. हा तोच टेप रेकॉर्डर होता ज्याचे मी डिटेल शॉट घेत होतो. हा आहे फिलिप्स EL3302 टेप रेकॉर्डर. 1970 खूप मुश्किलीने भारतात आलेला. आजोबा तुम्ही ह्या गोष्टी विकता का? नाही रे, मी त्या दुरुस्त करतो. इथल्या बहुतांश गोष्टी मी स्वतः जमवल्यात आणि काही दुरुस्त झाल्यावर न्यायला येणारी लोकच राहिली नाहीत, कारण या गोष्टीही जुन्या आणि ती लोकही जुनी. बघ ना, हा माझ्याच मित्राने घेतलेला टेप रेकॉर्डर आहे. मी त्या टेप रेकॉर्डरकडे बघायला लागलो. हे सगळं होत असताना आजोबांनी अगदीच सहजरित्या काळाच्या पडद्या आड जाणाऱ्या लोकांबद्दलचं एक विधान केलं. तो एन्व्हलप इकडे दे. आजोबांनी काउंटरच्या मागे ठेवलेल्या एका एन्व्हलपकडे बोट दाखवलं. प्रभाकरने आजच्या दिवशी ऐकण्यासाठी एक खास टेप दिली होती. आजोबांनी त्या एन्व्हलपमधनं टेप काढली आणि ती टेप त्या टेप रेकॉर्डरमध्ये टाकून चालू केली. एक जुनं गाणं चालू झालं. त्याचा आनंद घेता घेता आम्ही दोघंही वरण भात खायला लागलो. काय तात्या, कसा आहेस? झाली का 50 वर्ष? हे ऐकतोस म्हणजे जिवंत असावास मेल्या. असा आवाज त्या टेप रेकॉर्डरमधनं आला. मी आणि आजोबा दोघंही टेप रेकॉर्डरकडे बघायला लागलो. तो माणूस पुन्हा बोलायला लागला. मी अंदाज बांधला हे प्रभाकर आजोबा असावेत. तात्या आजोबा हे सगळं ऐकून एकदम हसायला लागले. ते एकमेकांचे चांगले घट्ट मित्र असावेत असा विचार करत मी देखील पुढचा घास घेतला आणि ते ऐकायला लागलो. जुन्या गोष्टी दुरुस्त करत आपणच जुने झालो की. 50 वर्ष झाली आपल्या दुकानाला. तात्या, आज मी तिथे नाही, पण आज रवा केक खायला तुझ्याबरोबर नक्की कोणीतरी असेलच. काळजी घे. टेप थांबली. तात्या आजोबांनी डोळे पुसतच बेकरीतून आणलेला तो खोका माझ्याकडे सरकवला. तर अशी होती आपली ही आजची गोष्ट. आजची गोष्ट ऐकून काय वाटलं तुम्हाला ते आम्हाला कमेंट्समधनं नक्की कळवा. खूप ऐकायला आवडेल. अशा या स्वरूपातल्या गोष्टी लिहायला मला खूप आवडतं आहे आणि हे प्रोसेसमधलंच चालू आहे. जशा लिहितो तशा तुमच्यासमोर आम्ही सादर करतो. आधीच्याही सगळ्या गोष्टी तशाच होत्या. तर ह्या पर्टिक्युलर गोष्टीचा ह्या जे आपण वर्ल्ड बिल्ड केलं आहे आजोबांचं, तात्या आजोबांचं, आणि त्याच्यात प्रभाकर आहेत आणि आपण फर्स्ट पर्सन आहोत त्याच्यात. तुम्हीही माझ्याबरोबर ही जर्नी घेताय. ह्याचा जर तुम्हाला दुसरा भाग ऐकायचा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. ते 3302 असं तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. 3302 नंबर्स वापरा जो आपल्या त्या टेप रेकॉर्डरचा नंबर
नंबर होता, ते वापरलं तर आम्हाला कळेल की तुम्हाला ह्याचा भाग 2 ऐकायचा आहे, तर तो मी लिहू शकतो आणि तुमच्यापर्यंत आणू शकतो. एवढं बोलून आजचा एपिसोड संपला असं घोषित करूया. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही भाग नसाल तर त्याची ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, ती जॉईन केली तर मस्त मस्त वायफळ पत्र ईमेल स्वरूपात तुमच्याकडे येतील. दिवाळीच्या वेळी मी काकोजी नावाची एक गोष्ट लिहिली होती, तीही सुंदर अशी किल्ला बनवायच्या आधी जी प्रोसेस होते, बॉक्स काढणं, मावळे काढणं, त्याच्याबद्दलची होती, तर ती पाठवली होती आम्ही दिवाळीच्या पत्रव्यवहारात. तर तेही जॉईन करा सो दॅट तुम्हालाही पुढची सगळी पत्र मिळतील. एवढं बोलून आजचा एपिसोड आम्ही इथेच संपवतो आणि तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटतो. धन्यवाद.